अरे बेडीसगाव आणि गिर्याचवाडी या दोन्ही संघाने आपली गिर्याचवाडी आणि समोरचा जे प्रेक्षक आहेत दोन्ही ग्राउंडच्या मधोमध त्यांना विनंती आहे की आपण बाजूला राहायचंय. चला दोन्ही ग्राउंड चालू होत आहेत. बघा चांगले व्यक्तिमत्व आपले कृष्णा पिरकर या देखील या ठिकाणी यायचे. कृष्णा पिरकर आपण देखील या ठिकाणी यायचंय. स्थानापन्न व्हायचंय समालोचन कक्षेमध्ये कृष्णा पिरकर. बेडीसगाव चला या. चला बेडीसगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गिर्याचवाडी संघ या आपण देखील मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्या. पाणी आलं चला रमेश टॉचमेंट करून घ्या. टाइम लावू नका. जोडे चांगला सामना पाहायला मिळतोय. सेमी फायनलचा पहिला आणि दुसरा सामना. पुन्हा एकदा रवीच्या माध्यमातून आपण आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. खूप सुंदर सामना पाहतोय. क्रमांक 1 वर चांगलाचा सामना सेमी फायनलचा सामना. प्रयत्न आहे रवी यांचा चांगला प्रयत्न करतो. बोनस करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खाली हाती परततोय पुन्हा एकदा. कारण हा खेळाडू टप्पालवाडी संघाचा ट्राय करतोय. मला वाटतंय या ठिकाणी पंच देखील आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मैदान क्रमांक 2 वर सुद्धा दर्शकने या ठिकाणी चांगली खेळी केली. आता मात्र सुपर रेड केली काय भरपूर रवीच्या माध्यमातून पुन्हा एकदा रवी मला वाटतंय शर्यतीला उचलण्याचा प्रयत्न करतोय. धावा ठोकतोय आणि पुन्हा एकदा शर्यत सज्ज होतोय मैदानामध्ये. बघा 3 नंबर हा खेळाडूची पकड मला नक्कीच सुरुवातीपासून पाहतोय. मुंबईचा खेळाडू 3 नंबर जर्सी आणि रवी बघा वैयक्तिक बक्षीस आहे. बेस्ट खेळाडू बेस्ट डिफेंडर
शैलेश 04 नंबर. आपण जीवन लक्ष देतोय, पकड टाकतोय चांगल्या पद्धतीने. अनेक जणांची गर्दा बघा सुंदर आहे तिकडे. बेडीस गावचे सुद्धा चांगले डिफेन्स आहेत. एकदा 3 नंबर जर्सी सज्ज होतोय पकड टाकण्याचा. मध्यांतर होतोय. 4 खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि चढाई करतो शैलेश. प्रयत्न करतोय टॉस पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. 4 खेळाडू बाकी आहे. सुंदर चढाई आणि टिपण्याचा प्रयत्न करतोय शैलेश. माथाडी अध्यक्ष नेरळ परिसरामधील भिवा किरकर यांनी सुद्धा जी मंडळा 110 रुपयाची देणगी दिलेली आहे तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतोय. बघा तिकडे सुद्धा डिफेंडर चांगले आहेत बेडगाव संघामध्ये. इकडे सुद्धा नवशिवाडी संघामध्ये शेवटच्या क्षणाला चाप पाजून दे. शैलेशने माघारी घेतलेला आहे, परतलेला आहे आणि पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी टक्कलवाडी संघाचा तरी टाइम ऑफ. बघा शैलेशने पुन्हा धावा ठोकलेला आहे. खूप सुंदर टॉस पॉइंट मिळवला. असा अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. खेळाडू आहे पुन्हा एकदा खेळाडू आणि आता पकड आपण पाहतोय. पकड पाहण्याचा 3 नंबर जर्सी पकड बघा कशी पकड असते बघा. पकड तर आपण सुरेख पद्धतीने पकड टाकणार आहे. तो दोन्ही साईडने खेळतोय. इकडे रवी आहे इकडे 3 नंबर जर्सी. बघा रवीने टाकली पकड. रवी ऑलराऊंडर आहे. एकदा चांगला शैलेश आलेला आहे. चांगला जर्सी खाली हत्ती परत पुन्हा एकदा रवी. 3-6-6-3 त्यामध्ये जिंकल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि ती फायनलची जो महासंग्राम होईल म्हणजे फायनल मध्ये प्रवेश करेल. ती फायनल मध्ये एकदा बेडगाव बघा सामना संपायला काही सेकंद शिल्लक असतील आणि लगेच त्या ठिकाणी थोडीशी जास्त नाही विश्रांती घ्यायची. लगेच यायचं मैदानामध्ये.
टिकण्याचा प्रयत्न करतोय बघा घडी टिकण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र मैदान क्रमांक 2 वर सुद्धा चांगला सामना पाहतोय राम एक गुण मिळवला राहू दे.